राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSला जनरली हिंदू एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनच्या रूपात दाखवलं जातं. पण पुढच्या एकच मिनिटात मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन की हा एक प्रोपगेंडा आहे आणि पुढील काही गोष्टी ऐकून तुम्ही नक्कीच शॉक व्हाल. विद्याभारती ही RSSची एज्युकेशनल विंग आहे, जी अंदाजे 13,000 स्कूल्स चालवते, ज्यामध्ये 35 लाख मुले शिकतात, ज्यात हजारो ख्रिश्चन्स आणि मुस्लिम सुद्धा आहेत. इंडियन फार्मर ऑर्गनायझेशन जी RSSची एक शाखा आहे, जी कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी काम करत आले विदाउट एनी पॉलिटिकल ड्रामा, ज्यामुळे या संस्थेबद्दल तुम्हाला माहित सुद्धा नसेल. वनवासी कल्याण आश्रम ही RSSची एक शाखा आहे, जी भारतीय आदिवासी समाजाचे हेल्थ केअर, वेलफेअर, एज्युकेशन आणि कल्चरल प्रिझर्वेशनसाठी काम करते आणि त्याचबरोबर धर्मांतरांपासून सुद्धा वाचवते. आणि मोस्ट अनएक्सपेक्टेड मुस्लिम नॅशनल फोरम RSSची संस्था आहे, जी मुस्लिम्सच्या एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि सोशल प्रोग्रेससाठी काम करते. अशाच प्रकारच्या RSSच्या 50हून जास्त संस्था आहेत, जे विविध क्षेत्रांमध्ये समाज कल्याणाचं काम करतात. RSSची प्रेरणा म्हणजे अखंड भारताची संकल्पना जिवंत ठेवणे. RSSची ताकद म्हणजे हिंदू जनजागृती घडवणे आणि समाजाला एकत्रित आणणे. आणि RSSची खरी ओळख म्हणजे संघासाठी प्रथम राष्ट्र हीच भूमिका. म्हणूनच भारतावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा RSS ही संघटना मदतीला धावून गेली. वायनाडचा भूस्खलन असो, पंजाबचा पूर असो किंवा मराठवाड्यातला पूर असो, एवढंच नाही तर मुंबईमध्ये झालेल्या मराठा आरक्षणामध्ये सुद्धा RSSने वैद्यकीय सेवा दिली होती. माझा विश्वास करा, मी जेवढं काही या व्हिडिओमध्ये बोललोय हे काम 1% सुद्धा नाहीये जे RSS करत आहे. आणि RSS सारख्या संघटनांची या भारताला खरंच गरज आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तोपर्यंत जय हिंद.